मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघानं ठाण्यातून तीव्र भूमिका मांडली आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक विश्वाणी, भूमी कन्या संघटनेच्या अध्यक्षा वंदना गौरी यांनी पत्रकार परिषदेत सरकारला इशारा दिला. महासंघानं स्पष्ट केलं की 1993 पासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करते. मात्र न्यायमूर्ती खत्री आणि बापट आयोगानं मराठा समाज मागास निकषात बसत नसल्याचं नमूद केलं होतं. गायकवाड आयोगानं केलेल्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयात टिकल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं 5 मे 2021च्या निकालात स्पष्ट केले की अपवादात्मक परिस्थितीतही 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे मराठा समाज मागास नाही असं ठरलं असतानाही सरकार दबावाखाली ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला. ओबीसी महासंघानं सरकारसमोर 14 मागण्या ठेवल्या आहेत. त्यात ठाण्यात 100 मुलामुलींसाठी वसतिगृह सुरू करणं, महाज्योतीचं कोकण विभागीय कार्यालय ठाण्यात सुरू करणं आणि शामराव पेजे कोकण ओबीसी आर्थिक विकास महामंडळासाठी 1500 कोटी निधी मंजूर करण्याचा समावेश आहे. सरकारनं 2 सप्टेंबरचा निर्णय रद्द न केल्यास आणि ओबीसींच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ओबीसी नेत्यांनी यावेळेला दिला.